नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. नुकतंच नागपूर जिल्ह्यामध्ये संयोजन प्रक्रिया थंडावलेली आपल्याला दिसून येते. परंतु 8 तारखेला बऱ्याच शिक्षकांनी आक्षेप नोंदवले आणि आक्षेपावर सुनावणीसुद्धा आपल्याला झालेल्या दिसून येतात. सेंट उर्सुला या ठिकाणी जवळपास 100च्या वर या ठिकाणी शिक्षकांनी आक्षेप घेतले होते आणि त्यावर सुनावण्या आयोजित करण्यात आल्या होत्या. पण या सुनावणीच्या दरम्यान काही महत्त्वपूर्ण बाबी त्या ठिकाणी आढळून आल्या. बऱ्याच अतिरिक्त झालेल्या शिक्षकांकडे जे आवश्यक कागदपत्र आहेत, सेवाज्येष्ठता यादी, शाळा समितीचा ठराव, संच मान्यता या गोष्टी त्यांच्याकडे नव्हत्या आणि बऱ्याच शाळेचे मुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक त्या ठिकाणी आलेले नव्हते. बऱ्याच ठिकाणी अशाही गोष्टी जाणवल्या की जिथे 40 विद्यार्थी, 50 विद्यार्थी किंवा 30च्या वर विद्यार्थी 9-10ला मंजूर आहेत, म्हणजे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी, पण शिक्षक मात्र शून्य संच मान्यतेमध्ये दाखवण्यात आलेले आहेत. तर अशा काही समस्या त्या ठिकाणी जाणवल्या आणि या आक्षेपावरती सुनावण्या आयोजित करण्यात आल्या, सुनावण्या झालेल्या आहेत. पण वस्तुनिष्ठपणे या आक्षेपावर सुनावणीचे निर्णय होणे अपेक्षित आहे. सगळ्या आक्षेप झालेल्या सुनावणीच्या अनुषंगाने प्रत्येक शिक्षकाला असं वाटतं की आपला आक्षेप मान्य झालेला असावा आणि ही आक्षेपावरची जी वस्तुनिष्ठ सुनावणी आहे ती होणं आवश्यक होती. तशा पद्धतीने आयोजित केलेल्या सुनावण्या झालेल्या आहेत. आता या सुनावण्याचा निर्णय कोणत्या पद्धतीनं जाहीर होतो आणि वस्तुनिष्ठपणे जाहीर होतो का याकडे आपलं लक्ष आहे. त्याच पद्धतीने गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा संयोजन प्रक्रिया पार पडलेली आहे. त्या ठिकाणी शिक्षकांना संयोजनाचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु बऱ्याच ठिकाणाहून असे समस्या येत आहेत की समोरची शाळा जी संयोजन केलेली आहे त्या ठिकाणचे मुख्याध्यापक किंवा व्यवस्थापन सदर शिक्षकाला समायोजित करून घेत नाहीत आणि शिक्षक मात्र वाऱ्यावर सोडला जातोय. मूळ शाळेतून त्यांना कार्यमुक्ती करण्यात आलेलं आहे. समायोजित शाळेमध्ये शिक्षक जातो, त्या ठिकाणाहून पुन्हा परत येतो आणि त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना कळवतात, विनंती पत्र देतात. परंतु आता माझं आजच सदरील जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आम्ही त्या शाळेला कळवलेलं आहे आणि जर ती शाळा त्यांना रुजू करून घेणार नसेल तर त्या ठिकाणचं पद आम्ही वेपगत करू आणि त्या शिक्षकांना आम्ही वेतनापासून वंचित ठेवणार नाही. ही स्वागतार्ह बाब आहे. परंतु जर समोरची शाळा जर त्यांना घेत नसेल शिक्षकाला तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. ते पद वेपगत करून टाकलं पाहिजे की त्यानंतर ते पद ॲक्टिव्ह होता कामा नये आणि मग त्या शासन निर्णयाच्या प्रक्रियेनुसार या गोष्टी झाल्या पाहिजेत, जेणेकरून शिक्षक हा अधांतरी नाही राहिला पाहिजे. आता आक्षेपाच्या वेळेस एक महत्त्वपूर्ण काही गोष्टी समजून आल्या त्या ठिकाणी की एक शाळा अशी होती की त्या शाळेतल्या मुख्याध्यापकाचे प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार रद्द करण्यात आलेले होते. ही गोष्ट घडून 10 दिवस झालेले होते. शिक्षण विभागातून त्या शाळेला पत्रही पाठवण्यात आलेलं होतं, पण ती शाळा म्हणते की पत्र भेटलंच नाही. आणि मग सुनावणीच्या प्रत्यक्ष ठिकाणी जो प्रभारी मुख्याध्यापक आहे तो प्रभारी मुख्याध्यापक शाळेमध्ये राहतो आणि दुसराच प्रभारी मुख्याध्यापक त्या ठिकाणी येतो. म्हणजे एका शाळेत 2-2 प्रभारी मुख्याध्यापक कसे, हा प्रश्न उपस्थित होतो. म्हणजे याचा अर्थ आहे की सदरील शाळेच्या मुख्याध्यापकाने जे प्रशासकीय अधिकार नव्हते अशा मुख्याध्यापकाने जर शिक्षकांना अतिरिक्त करून जर तो शिक्षण विभागाकडे ठराव पाठवला असेल आणि ते शिक्षण विभागाने स्वीकारला असेल तर ते बेकायदेशीर आहे. जर प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार नसतील आणि तो जर त्या स्वाक्षरीचा उपयोग करत असेल तर हा शिस्तभंगाची कारवाई, यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि असे प्रस्ताव जर आले असतील तर ते तात्काळ फेटाळण्यात यावेत आणि जे शिक्षण विभागाने ज्या व्यक्तींना प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार दिलेले आहेत अशा मुख्याध्यापकांकडून ते प्रस्ताव स्वीकारण्यात यावेत. त्यांच्याकडून वस्तुनिष्ठपणे त्या प्रस्तावाची पडताळणी करण्यात यावी. असे प्रकार जर होत असतील तर शिक्षण विभागाचा त्यावर अंकुश नाही असं समजून येतं. म्हणून या काही गैरकृत्याकडे आपलं लक्ष वेधावं आणि असे प्रकार पुढे होऊ नये या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सजग राहणं आवश्यक आहे. आता आपल्याला पुढं पाहायचं आहे की घेतलेल्या आक्षेपावरती निर्णय कशा प्रकारे येतात, कसे देतात
आणि मग जर निर्णय जर वस्तुनिष्ठपणे कागदपत्राची पडताळणी करून येत नसतील तर आमच्याशी संपर्क साधावा. समायोजन प्रक्रिया व्यवस्थित पार पाडणे आणि प्रत्येक शिक्षकाला व्यवस्थित ठिकाणी रुजू होणे आवश्यक आहे. त्यासाठी समायोजन प्रक्रियेला व्यवस्थितपणे आपण सामोरे जाणे आवश्यक आहे. यामध्ये काही बाबी गैरप्रकारच्या बाबी जर आढळून आल्या तर तात्काळ संपर्क करावा, जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही. नमस्कार. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकचं बटन दाबा.